तिथे दिग्गज माणूस या ठिकाणी आपल्याला सेवेसाठी उपलब्ध झाले आणि दादा लगेच हो म्हणाले. सेवेसाठी काय प्रार्थना संप्रदायाला भाव घेतलेली माणसं आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आता इथं तबलीची साथ संगत केली ते सिद्धिविनायकची पैठण करतात. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात विदेशात सुद्धा त्यांचं खूप मोठं तबलावादक म्हणून नाव आहे. त्यांची एक वेगळी ख्याती आहे तबला वाजवण्याची, जी जगामध्ये एक म्हणून द्वितीय असे आहेत ज्यांना उस्ताद जाकीर हुसेन यांनी सुद्धा त्यांचं नाव घेऊन त्यांना नावाजलं या ठिकाणी. की त्यांच्याकडे अशी एक वेगळी कला तुम्ही बघा आता थोड्या वेळात एक तास नंतर त्यांना मी वादन त्यांना देणार आहे. तर दोन्ही हाताने ते तबला वाजवतात.
हे दोन्ही म्हणजे तबला दोन्ही हातानेच वाजवायचा आहे, पण ज्या हाताने ह्या तबला आणि तो टक्का, ज्या हाताने तबला वाजवतात त्याच हाताने टक्का वाजवून परत उलटा करून तबला वाजवतात, ह्या हाताने वाजवून हे शक्य नाहीये कोणाला. म्हणून एकमेव जिथे आपले सिद्धिविनायक पेठ जी आहे की खूप मोठमोठी आपल्याला राष्ट्रीय कलाकार, दिग्गज कलाकार सुद्धा त्यांना अतिशय नावाजतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांना पाठीवर कौतुकाची थाप देतात. असे आपल्याला या ठिकाणी आज साथीदार लाभले. या दोघांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी आता काळाची साथ संगत केली, हेमंतजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय मोठमोठ्या कलाकारांना साथ संगत ते कायम करतात तालावाद्याची, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी. आणि मी स्वतः तुषार खेळकर राहायला पुण्यातच आहे आणि त्यांचा सहवास मला काय मिळतो, यांचा सगळ्यांचा नंदुकाकाचा आशीर्वाद पाठीशी आहे. आणि ते मित्र म्हणून काय मला खूप अतिशय भरपूर प्रेम करतात आणि आदर देतात. तर एक एवढं म्हणतो आणि माईक सिस्टीम तर म्हणजे कमालच केली जातात. सर्व श्रोत्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार. आपलं नाव सांगा. माझं नाव शशिकांत पुरुषोत्तम वीरकर. माझं वय 86 आणि राहायला आता मी दांडेकर पुलापाशी आहे. आधी सराशी पेठेत होतो, परंतु मी 2002 पासून या लायब्ररीचा वर्गणीदार आहे आणि मेंबर आहे. तर ते मेंबर 25 वर्ष झाली. तर ते आधी विश्रामागृहाच्या वरती होतं, 3ऱ्या मजल्यावर होतं, ते चालत वरती जायचो. आता अलीकडे या काकासाहेब गाडगी शाळेत आलेलं आहे. उत्कृष्ट पुस्तकांचा संग्रह आहे आणि कौतुक आहे की अगदी छान चोख व्यवस्था आहे. अगदी आता इथे आल्यावर जास्त मोकळं झालं आहे. थँक्यू. तुम्हाला वाचनाची आवड आणि तुम्ही या वयात वाचन जोपासता, काय रहस्य? माझ्याकडे स्वतःकडे 2000 पुस्तकाचा संग्रह आहे. वाचनाची लहानपणापासूनच आवड आहे आणि विशेषतः वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं आहेत, आध्यात्मिकसुद्धा आहेत. तर आता यांच्याकडे सुद्धा खूप व्हरायटी आहे, तर मी पाहिजे ती वाचू शकतो कुठली. आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल वाचनाबाबत? वाचन आणि प्रत्येकाला वाचन आणि लेखन 4 ओळी तरी लिहिता यायला पाहिजे. आणि वाचनसुद्धा आता मुलांना नवीन तरुण मुलांना आवडायला लागलं आहे असं मला दिसतं. खूप मोठी प्रदर्शनं भरतात तेव्हा ती वाचायला प्रदर्शनात ते पुष्कळ घेतात आणि आपल्या ते मोबाईल नाही आणि ह्याच्यात मोबाईल विषय नाही बघत. पण आता काय बरं, आता त्यांनी मुलांचं लेखन आणि वाचन दोन्ही, आणि ह्याच्यात इतकी व्हरायटी आहे पुस्तकाची की तुम्हाला निवड करायला खूप जास्त स्कोप असतो. आणि मुलांनी ही लायब्ररी छान आहे म्हणजे पुण्यामधली, तर त्याच्याबद्दल त्यांना सगळ्यांना धन्यवाद आहेत. आणि एकंदर एक पुस्तक वाचायला तुम्हाला किती वेळ लागतो? एक पुस्तक वाचायला पुस्तकाप्रमाणे असतं, पण जास्ती असतं 15 दिवस. म्हणजे वेळेप्रमाणे येतो, पण त्याचं 8 दिवसात होतं तर 15 दिवस तरी होतात परत द्यायला. धन्यवाद. असंच वाचन काय हां पुस्तक घ्या ना एखादं. हो ना, हा ना.
पुस्तकं सुद्धा आहेत. बाईट देणार. नमस्कार, आम्ही श्रेयसी महिला बचत गटाच्या सगळ्या सभासद आहोत. आज आम्हाला माझं नाव सौ निकिता नितीन सोनार आहे. आम्ही या सगळ्या शनिवार पेठेतले आहोत. विष्णू महाराज केंद्रे सरांचा आम्ही दिंडी क्रमांक 43मध्ये दरवर्षी आम्ही इथे शिधा देत असतो. यावर्षी जे काही नैसर्गिक आपत्ती आली आहे, देवानी त्यांना भरपूर हे केलं आहे की आज पालखी आमच्या पुण्यनगरीत आलेली आहे. पुढे असंच देवानी पांडुरंगाने साथ द्यावी, जेणेकरून त्यांची पालखीचा हा उपक्रम पूर्ण होईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. वारीमध्ये चालण्याचा आनंद कसा वाटतो? खूप छान आहे. काल आम्ही पुण्यात येताना वारीबरोबर आलो. खूप शिस्तबद्ध वारी होती. खूप छान वाटलं. आपली संस्था काय काम करते? आमची बचत गट आहे. तो वेगवेगळ्या म्हणजे कार्यक्रमांमध्ये सहभाग होत असतो. आमचं स्वतःचं एक प्रोडक्शन आहे मसाल्यांचं. आम्ही मसाले आणि काही लेडीज ब्युटी पार्लरचे कोर्स प्रोडक्ट्स वगैरे विकतात किंवा ब्युटी पार्लर चालवतात. नंतर ज्ञानेश्वरी मंदिरावर आपलं काय? तिथे काहीच मत टाकण्यापेक्षा जे आहे ते खूप आहे आणि माऊलींनीच सगळं दिलेलं आहे. त्याला शब्द खूप कमी आहेत. शब्दात न मांडण्यासारखं आहे सगळं. ज्ञानेश्वरीची ओवी जी शिलालेखामध्ये बोलली आहे, त्याचा तुम्ही भविष्यासाठी काय एक संदेश जाऊ शकतो? आत्ताचं जे काय चाललं आहे, जे चाललं आहे ते लोकांनी खरं ते करू नये आणि सगळ्यांना चांगली सद्बुद्धी मिळू दे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. म्हणजे राम. जय जय रामकृष्ण हरी. ते